जसं मोठं मन लागतं ना, तसंच मदत स्वीकारण्यासाठी सुद्धा एक मोकळं मन लागतं. श्रीरंगासारख्या निर्मळ मनाच्या माणसाकडून मदत घ्यायला काहीच हरकत नाही. या मदतीचं ओझं नको वाटून घेऊ. बाबा खरंच ते खूप साधे आहेत आणि त्यांचे डोळेही तितकेच निर्मळ आहेत. फक्त तो माणूस त्या बाईच्या पाशातून सुटला ना तर त्याचं कल्याण होईल. असं बोलू नये बाळा. का बाबा, असं कोणी वागतं का? एका लग्न झालेल्या बाईसाठी इतकं झरून काय मिळणार आहे त्यांना? फक्त स्वतःला त्रास करून घेतात. बरं, त्यांना समजवण्याची सोयच नाहीये. मला तर त्यांच्याशी ह्या विषयावर कसं बोलावं तेच कळत नाही हल्ली. आणि ती कोणती बाई असतील तिची काही कारण, पण ती एव्हाना विसरली असेल ह्यांना. मग हे कशाला असे? पाऊस फार वाढायला लागलाय. तू पिंट्याला फोन लाव, कुठपर्यंत आलाय ते बघ. हो. आई कुठे गेली हो बाबा? फोन आलाय तिला कोणाचा तरी. बोलत नाही ती माझ्या समोर फोनवर. गेली असेल कुठेतरी, वरांड्यात नाही तर आसपास. हा हॅलो, काय रे, कुठपर्यंत पोहोचलायस? ओके ओके, हा हा ठीक आहे. बरं सावकाश ये रे. बाय. बाबा आलाय घराजवळ, 1-5 मिनिटात येईल असतो. चला मी हातपाय धुते आणि स्वयंपाकाला लागते. श्री, काय करतोयस? पुस्तक वाचतोय का? हो का? कुठलं पुस्तक? माइंड अँड पॉवर. म्हणजे काय असं माहितीये का, आपल्या मनामध्ये जी ताकद असते, जी शक्ती असते ना, तिला आपण नीट चॅनलाइज करू शकलो तर आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट घडतेच. तू इथे आता, तुझं काही काम होतं? नाही नाही, सहज आले. अरे म्हटलं तुझ्याशी जरा गप्पा माराव्यात. खूप दिवसात गप्पा नाही मारल्या ना आपण. आता कोण आला असेल? काय माहित कोण असेल. बघू. नको नको, मी बघते. अगं अगं थांब, मी बघते. काय नाही, असंच म्हटलं श्रीला विचारावं की कसा आहेस, काय म्हणतोयस, असं सहज विचारायला आले होते. बरं ये आता. श्री, आता मला कळतं, लॅपटॉपवर पुस्तक वाचतात ते. पुस्तकच वाचतोय, पण यावेळेचं पुस्तक जरा वेगळं आहे. हे माइंड पॉवरचं पुस्तक आहे. म्हणजे आपल्या मनात जी ताकद असते ना, ती ताकद योग्य प्रकारे वापरली की आपल्याला हवी असलेली गोष्ट घडतेच. फक्त आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा की ती गोष्ट घडणारच आहे असा. श्री, आताही आपण तेच करतोय ना. म्हणजे जान्हवी घरी परत येणार हा विश्वास आपण मनात ठेवलाच आहे ना. काय? जान्हवी परत येणार असं काहीतरी म्हणालात ना? मग आम्ही मनाच्या विश्वासाबद्दल बोलत होतो. हो ना, मग असं कर ना. म्हणजे आता आईंच्या वाढदिवशी जान्हवी परत आली असा विश्वास बाळगा ना तुम्ही. हा आई, अगं अगं काय हे तुझं? मी 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 प्रयत्न करतोय ना, आणि पण आता असं कन्फर्म नाही सांगता येणार. का? बघूया ना आपण. श्री, आमचं तर असं म्हणणं आहे की तिला घरीच आणूया. किती दिवस ती अशी माहेरी राहणार ना? हो ना. हो, किती दिवस माहेरी राहणार? आपण डॉक्टरांना विचारूया ना, आता आली आहे का ती वेळ तिला घरी परत आणण्याची. हा, मी काय म्हणते श्री, कशाला असं डॉक्टरांच्या म्हणण्यावर हुकूम वागायचं? नाही, त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं याबद्दल शंका नाहीये मला. पण
पण आपण समजा आपल्याला सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरांनी दिलेलं औषध घेतो, पण त्याच्याबरोबर हळद, दूध, गरम पाणी असं करतोच ना. मग म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणून बाकी काही करायचंच नाही असं कशाला करायचं आपण? फार फार तर श्री तिला एक दिवस घेऊन येऊया, मग हळूहळू वाढवत नेऊया काय? हा चालेल. परत कोण आलं? काय करताय तुम्ही सगळ्या इकडे काय करताय? आम्ही श्रीशी गप्पा मारतोय. चला लवकर खाली. आईंनी ना मला पाठवलंय तुम्हाला बोलावून आणायला. चला. काय करत होतात? श्रीशी गप्पा मारत होतो ना. अच्छा, गप्पा मारत होता. ए पण तुम्ही आईंनी जर श्रीला सांगू नका असं सांगितलंय तर सांगितलं नाही ना कोणी? नाही नाही नाही, ते नाही बोलले. हा ते काय श्री, आईंचं पण बरोबर आहे ना, म्हणून. पण श्री, काय हरकत आहे जान्हवीला घरी परत आणायला? आम्ही सगळ्या घेऊ की तिची काळजी. छोटी आई, हा बघूया. आपण सगळं संपलो आता. कोण आहे? आपण पुस्तक वाच. अरे काय हे ना मला जरा कळत नाहीये. हे ह्या फोन मध्ये ना मला ह्यांनी सांगितलं होतं काहीतरी की ना आई यायची ना ते ओरडणार आहे तुम्हाला. तुम्ही आहात. काय चाललंय? काय नाही, आम्ही ना ते जरा असंच श्री बरोबर गप्पा मारत होतो. असंच. ज्या मारू नका असं आईने सांगितलंय त्या. हो. नाही. तुम्ही आईना काही सांगू नका ना प्लीज. हा, आईला माहितीये की तुम्ही सगळे इथे आहात आणि का आहात तेही माहितीये. तिने निरोप दिलाय की पटापटा आपल्या खोल्यांमध्ये जा, ही श्रीची विश्रांतीची वेळ आहे. काका तू श्री, तू त्यांच्या बोलण्याचं प्रेशर घेऊ नकोस अजिबात. आणि झोप. आता किती वाजले? अरे झोप येत नाहीये म्हणून मग काय ई बुक वाचत बसलोय. कधी कधी मेंदू शांत राहणं, त्यात कुठलाही विचार नसणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. प्रयत्न करेन मी. गुड नाईट. गुड नाईट. आई ग, पाऊस सुरू झालाय आता. मी सकाळी कपडे वाळत घालत जाईन, पण दुपारी एकदा उलटे सुलटे करत जा, नाही तर कपडे वाळणार नाहीत. हो बाई, पावसाळ्याचं आता आणखीन हे एक वाढीव काम झालेले. त्यांचे ना हाल मला बाई बघवतच नाहीयेत. या हवेत पुढे थंडीत गुडघे आणखीनच दुखतील यांचे. शानू बाळा, अगं तू अनिलरावांबद्दल जे बोललीस ना ते मी काही अजून सांगितलं नाहीये त्यांना. उगाच आपण रागाच्या भरात काहीतरी बोलायचं, ते त्यांना कशाला सांगायचं नाही का? काही गैरसमज नको व्हायला. गैरसमज काहीच नाहीये ताई, जे मला वाटलं ते मी बोलले. चानू, मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावा. अगं शेवटी बायकांचा जन्म आपला, असं स्वतःपुरता विचार करून नाही जमणार. हे बघ, आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल. अनिल राव आपल्या सगळ्या घरादाराची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. पण तरीही मला त्यांच्याबरोबर आयुष्य काढणं अशक्य वाटतंय. मला 5 मिनिटंही त्यांच्याशी नाही बोलावं असं वाटत. आई अगं, आमच्यात खूप अंतर आहे. आमच्या मनांमध्ये खूप अंतर आहे. त्यांचा विषयही नको वाटतो मला. काय झालं ग? अचानक त्यांचा विषयही नकोसा वाटायला?
माहिती नाही, पण झालंय असं. शानू, अगं काही काही गोष्टी आपल्याला दृष्टीआड कराव्याच लागतात. आता आयुष्य म्हटलं की तडजोड आलीच ना. अगं आई, पण मी तडजोड परिस्थितीशी करेन, वस्तूंशी करेन. माणसांच्या बाबतीत आणि तेही होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत तडजोड करून कसं जगता येईल? फक्त स्वतःच्या आयुष्याचा विचार करतेस ना, म्हणून अशक्य वाटतंय तुला ते. अगं सगळ्यांचाच विचार कर ना. तुझ्या बाबांकडे बघ, तुझ्या बाबांचं पायाचं ऑपरेशन होईल. माझ्याकडे बघ, आयुष्यभर काय भाड्याच्या खोलीतच राहायचं का? तुझ्या भावाकडे बघ, बाबांकडे बघ, सगळेजण मोठ्या घरात अगदी सुखाने राहतील. बाबा स्वाभिमानाने राहिले ना तर जास्त सुखात राहतील. आणि पिंट्याही त्याच्या पायावर उभा राहील. आणि बाबांच्या ऑपरेशनसाठी मी लोन काढेन असं सांगितलंय ना मी. अगं पण म्हणजे शेवटी कर्जच ना ते. आयुष्यभर काय कर्ज फेडतच राहायचं? आणि मग हातात काय उरणार आपल्या? खायचं काय आपण? दगड का माती? आई प्लीज तू ओरडू नकोस. असं काही होणार नाहीये. पैशाचं सगळं सांभाळीन मी. अगं पण कशाला एवढी मरमर करायची? माणसाने आयुष्य कसं अगदी आरामात जगावं. माणसाने आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगावं. आई इतकं कसं चुरू बोलतेस ग आता? मग मागेच त्यांना हो का म्हणाली होतीस तू? मला नाही माहिती, खरंच माहिती नाही मला मी त्यांना हो का म्हणाले. पण मी त्यांना नाही का म्हणते हे मला माहितीये, खूप चांगलं माहितीये. माझं मन, माझा आत्मा या गोष्टीला विरोध करतोय. माझी सतसत विवेक बुद्धी मला सतत थांबवतेय. का त्या अनिल रावांसाठी माझ्या मनात इतका रेजिस्टन्स आहे मला माहिती नाही, पण मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही ह्याची क्लॅरिटी आहे आता मला. ते असतील चांगले, म्हणजे आहेतही, पण आई आम्ही एकमेकांपासून खूप दूर आहोत. मी त्यांची नाहीये, त्यांच्यासाठी नाहीये. आणि प्लीज आता तू हे स्पष्टपणे सांग त्यांना. कधी जीव वेडावला हे घ्या. ओळखू लागलो तू मला मी तुला धरा. नाही कळले कधी गुंड हुर हुरही श्वास गंधावला ओळखू लागलो. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. माझी लाईफ पार्टनर होशील. तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. हा पाऊसच होता साक्षीला. जेव्हा माझ्या हृदयात तुझं गोड हसणं कायमचं घर करून गेलं. हा पाऊसच होता साक्षीला. जेव्हा तुझे खट्याळ डोळे एक काहीतरी बोलत होते आणि माझे कान मात्र दुसरंच काहीतरी ऐकत होते. या पावसाला कळल्या होत्या आपल्या भावना, आपल्या यादी. म्हणूनच नेमका आपल्याच भेटीच्या वेळी पडायचा. असाच चिंब झालोय मी तुझ्या प्रेमात. माझ्याकडे फक्त माझ्या पुरतं असं मी काही ठेवलेलंच नाहीये जान्हवी. तितकाच रिता झालोय जितकं पाऊस पडून गेल्यानंतर हे आभाळ. या मातीच्या सुगंधासारखी तूही भरून राहिलीस माझ्या आसमंतात. पाहताना तुला पण आता परत ये जान्हवी. हा पाऊस जायच्या आत परत ये. हा सुगंध असेपर्यंत परत ये. परत ये जान्हवी, प्लीज परत ये. मी आले.
पावसाळ्याच्या आत परत ये. हा सुगंध असेपर्यंत परत ये. परत ये जान्हवी, प्लीज परत ये. मी आले. मी परत आले आहे. जान्हवी, माझाच विचार करत होतात ना तुम्ही? तुला कसं कळलं? कारण तुमची छत्री माझ्याकडे आहे ना, म्हणून पावसात दिसताय ना. सकाळी सकाळी तीच घ्यायला आलायत ना? नाही. अहो, तुमची लकी छत्री आहे ना ही. हो, पण सध्या राहू दे तुमच्याकडे. आणि मग तुम्ही काय करणार? दिसत राहणार. पावसात आठवणी दिसत राहणार. आजारी पडाल. रमेन, किती का आठवणी रमवणार तुम्हाला? कधीतरी विसरल्या जातीलच ना. आठवणी विसरल्या जातील, खरं प्रेम नाही. ह्या प्रेमाचं भूत डोक्यावरनं उतरला ना की कळेल तुम्हाला. काय कळेल? की पावसात भिजल्यामुळे तुम्हाला सर्दी झाली आहे. की घ्या छत्री घ्या बरं. तुम्हाला या पावसाकडे बघून फक्त आजारच आठवतात का? असं काही नाहीये, कविताही आठवतात. आणि आता ह्यापुढे तुमची ही छत्री आठवेल. आणि मी तुम्हाला कशी विसरेन मी? का? प्रेम कसं करायचं हे तुमच्याकडून तर शिकले. म्हणजे शिकतेय. कसं? स्वतःला विसरून. आणि मी पण तुमच्याकडून शिकलो. रादर शिकतोय स्वतःला आणि समोरच्याला कसं सावरायचं. तुम्ही अजूनही भिजताय. तुम्ही इतक्या कोरड्या का अजून? मला नाही आवडत भिजायला. म्हणजे असा पाऊस बघायला आवडतो. जेव्हा तुम्हाला पावसात भिजायला आवडेल ना, तेव्हा स्वतःला विसरून प्रेम करायला लागा. मनसोक्त प्रेम. पावसाचे थेंब चेहऱ्यावर घेणं, पावसाचे थेंब वरून मातीत मिसळण्याआधी ते हातात पकडणं, अफाट आनंद असतो. हे असं छत्रीखाली उभं राहून हे अनुभव नाही घेताय. म्हंटल ना मी अजून शिकतेय. जमलं नाहीये मला. ही छत्री घ्या ना तुम्ही. तिची आठवण आहे ना ही. ही तिची आठवण नाहीये, हा पाऊस तिची आठवण आहे. तुझे माझे कनाब, तुझे माझे कनाब. मी बस स्टॉपवर थांबते. तुम्ही या आरामात. तुमच्या आठवणींमध्ये भिजून झालं की मग घ्या छत्री.
वेलकम. मग पुढे पुढे काय? मग ते श्रीरंग भेटले मला. नाही नाही, छत्रीचं पुढे काय झालं? काही नाही, त्यांनी छत्री घेतलीच नाही, ते भिजतच होते. मग तू म्हणाले नाहीस त्यांना छत्री घ्या, भिजू नका असं काहीतरी? नाही ग, मला त्यांना छत्री द्यायचीच होती, पण तेच मला म्हणायला लागले की पावसात भिजण्याचा आनंदच वेगळा आणि त्याने घेतलीच नाही छत्री. मग काय झालं? भिजलीस तू? तुला मी दिसतेय का भिजलेली? अशी कशी भिजेन मी? अशी कशी म्हणजे? ते भिजत होते ना तशी. बरी आहेस ना तू? अगं, एकतर त्यांची आणि माझी इतकी काही ओळख नाहीये, मग ते म्हणतात म्हणून मी पावसात भिजू. ऑकवर्ड नाही का वाटणार? अरे, त्यात ऑकवर्ड होण्यासारखं काय आहे? तो माणूस कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तू काय करतो हे सगळं तुला माहितीये. तो सज्जन आहे, सुशिक्षित आहे, अजून तुला काय पाहिजे? एक मिनिट, तू काय इतकी चिडतेस? आणि पहिली गोष्ट, एखाद्या बरोबर पावसात भिजण्यासाठी ह्या इतक्या गोष्टी पुरेशा नसतात. याहून जास्त कम्फर्ट लागतो ना. आता पिंट्या बरोबर, तुझ्या बरोबर किंवा मनीष बरोबर मी अशी भिजू शकेन, पण श्रीरंग काही तेवढे जवळचे नाहीयेत मला. पण आधी होते ना.